नमस्कार, भटकंती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्त हो, आज एका भगिनीचा अनुभव मी सांगणार आहे आणि तसाच अनुभव बऱ्याच स्त्रियांना आला असेल किंवा बऱ्याच स्त्रियांना असा त्रास होत असेल की मांसाहार करून स्वामी सेवा केली की मांसाहार माझ्या घरामध्ये करतात, सासरची लोक करतात, तर मी स्वामी सेवा कशी करू आणि त्यातूनही स्वामी आपल्याला कसे अनुभव देतात, तर यावरच त्या भगिनीचा अनुभव आहे। आणि मला वाटते की बऱ्याच महिलांचा असाच अनुभव आहे किंवा असेच प्रश्न असतात की माझ्या घरामध्ये मांसाहार करतात, मग मला स्वामी अनुभव देतील का? पण मला स्वामींनी अनुभव दिलेला आहे, तर असाच काहीसा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही शेवटपर्यंत ऐका, म्हणजे तुम्हालाही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील। त्या अगोदर आपल्या चॅनलवर कोणी स्वामीकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग त्या भगिनीचा अनुभव काय आहे ते पाहूया। भगिनी सांगते की मी राहणारी कोकणातली, तर तुम्हाला समजलंच असेल की कोकणातील म्हटलं की लोकांचे खाद्यच असतं मच्छी आणि भात, हे तर मांसाहारामध्येच येतं। पण मला स्वामींची सेवा करायची आहे, खूप इच्छा होती मनापासून। असे वाटायचे की मला स्वामींच्या सेवेत यावे व स्वामींची सेवा करावी, मनापासून माझी इच्छा होती। म्हणून मी खूप काही करायचे आणि स्वामींना माहीत होते की बघा, आता तुम्हाला माहीत आहे की ज्याच्याकडून स्वामींना सेवा करून घ्यायची असते त्याच्याकडून स्वामी मांसाहारसुद्धा बंद करतात। आपल्या हातात काहीच नाही आहे। पण ती भगिनी अर्थातच कोकणी जरी असल्या तरी त्यांना असे नॉनव्हेज वगैरे किंवा मांसाहार जास्त आवडत नव्हता। आता त्या स्वामींची सेवा करायच्या, मग त्यांना स्वतःलाच असे पवित्र वाटायचे नाही की बाबा आपण स्वामींची सेवा करतोय, मग आपण का असं मांसाहार करायचा, आणि आपल्या मनाला सुद्धा चांगले वाटत नाही मांसाहार करून स्वामीची सेवा करायची, बरोबर हे। मग असे करता करता भगिनीचे सुद्धा मांसाहार इतका कमी झाला आणि एक दिवस तर असा आला की मांसाहार त्यांचा पूर्णपणे सुटून गेला। बघा, तुम्ही विचार करा। आणि दुसरी गोष्ट अशी, जेव्हा तुम्ही स्वामींचे नामस्मरण, स्वामींची सेवा करत असता तेव्हा तुमचं मन सुद्धा पवित्र असलं पाहिजे। तुमचं मन जर पवित्र असेल तरच तुम्ही स्वामी सेवा करू शकता। आणि त्या भगिनीचे कसे होते, त्यांची जी सासरची लोक होती, आता सासरच्या लोकांना जेव्हा त्या संकल्पयुक्त सेवा करायच्या तेव्हा त्यांनी सांगितले होते की बाबा आता घरामध्ये त्यांनी 7 दिवसाचा जर संकल्प केला की 7 दिवस आता माझे पारायण चालू आहे, तुम्ही मांसाहार करू नका, माझी स्वामी सेवा चालू आहे। पण सासरच्या घरामध्ये प्रत्येकजण हा त्या भगिनीचे ऐकेल असं नाही ना। ते म्हणतात की तू स्वामी सेवा करतेय ना, मग तू तुझे नियम पाळ, आम्हाला आमच्यावर काही बंधने लादू नको, आम्हाला का खाऊ नको म्हणतेस, आमच्या का जीवावर उठतेस असं। आता जेव्हा ही समोरून जी न ऐकणारी लोक होती ती जर अशी म्हणाली, तर खरंच भगिनीला असं कुठेतरी वाटायचे की बाबा त्यांनी स्वामींना सांगितले, स्वामी समोर बसल्या, स्वामींच्या फोटोकडे पाहिले आणि स्वामींना प्रार्थना केली की स्वामी, मी स्वामी भक्त आहे ना, मी नाही खाणार आहे, मी दुसऱ्यांच्या मनावरती हा नियम नाही लावू शकत, तुम्ही हेच खाऊ नका, तुम्ही तेच खाऊ नका, मी असे सांगण्याचे काम केले एकदा, पण ते ऐकायचे नाही, ऐकायचे ते त्या लोकांवरती राहील। आता त्यांचे काय करायचे हे ना तुम्ही बघून घ्या। मी माझी स्वामी सेवा सोडणार नाही आणि त्यांच्या घरच्यांना हे पण सांगून पाहिले की तुम्हाला जर खायचेच आहे ना तर तुम्ही बाहेर जाऊन खा, पण घरामध्ये खाऊ नका, घर बाटू नका, घर बाटलं गेलं नाही पाहिजे त्या मांसाहाराने, असं सांगून पाहिले। तर त्यांनी ऐकले, कदाचित स्वामींनीच त्यांच्या घरातील लोकांना बुद्धी दिलेली असेल, तर मग त्यांनी ऐकले आणि पण कुठेतरी असे म्हणाले की ठीक आहे, आम्ही बाहेर जाऊन खाऊया। म्हणून तर मग त्या भगिनीला थोडा आनंद झाला, खातायत तर कमीत कमी घरात न खायचा तर निर्णय घेतायत, तर त्या भगिनीला खूपच आनंद झाला। पण त्या भगिनीची इच्छा होती त्यांना मांसाहार नाही खावा म्हणून। पण तसं नसते ना, एखाद्याला नाहीच पाळायचे नियम, तो नाहीच पाळणार आहे। आपण जबरदस्तीने लादू नाही शकत की तुम्ही हा नियम पाळाच म्हणून, तू खाऊच नकोस म्हणून। तसं ताई सांगतात की मी जेव्हा
मी स्वामी सेवा करायचे ना, म्हणजे 7 दिवस माझे नियमपूर्वक सेवा झाल्याशिवाय सकाळीच पहाटे उठून गुरुचरित्राचे पारायण वाचायचे, त्यांच्यानंतर बाकीच्या सेवा करायचे, घरातल्यांचे सगळे काम उरकायचे, डब्बे बनवायचे म्हणजे मिस्टरांचा डब्बा होता, मुलांचे डब्बे, आणि मग त्यानंतर घरातील दिवसभर कामे करायचे. असे मी सगळी एकटीनेच करायचे आणि त्यातून सुद्धा स्वामी सेवेला वेळ काढायचा. आणि हे सगळं करून घेणारे आपले स्वामी समर्थ महाराज होते आणि आहेत तेच. आपल्याकडून करून घेतात. ताई सांगतात की आता आमच्या घरामध्ये खूप कोकण असल्यामुळे तर नेहमी मच्छी आणि भात हेच असायचे. पण मी त्यांना सांगायचे, जर तुम्हाला खायचेच असेल तर बाहेर खाऊन या. पण सासूबाई अशा होत्या की सासूबाई तेव्हा होत्या, पण बाकीची लोक होती की दीर जाव, त्यांची मुले, सासरे असे सगळे होते की जी लोक होती ती ऐकायचे नाहीत. ते म्हणायचे, तू काय नेहमी स्वामी सेवा करतेस, स्वामी काय श्रेष्ठ आहेत असं. मग ताईंना खूप वाईट वाटायचे की स्वामींची निंदा नाही झाली पाहिजे. स्वामींना कोणी जर नावे ठेवले, मला खूप दुःख होतं. स्वामींची निंदा कोणी केली पाहिजे नाही. स्वामींना फक्त एकच प्रार्थना करायची की स्वामी मला काही बोलले तरी चालेल, पण तुमच्याकडे बोट दाखवलेले मला चालणार नाही. अशा लोकांना अशी काहीतरी चांगली बुद्धी द्या की जेणेकरून त्यांना चांगलं बोलण्याची, चांगलं वागण्याची किंवा चांगलं खाण्याची सद्बुद्धी द्या. आणि काय चमत्कार व्हावा. ताईंची सेवा जसजशी वाढत गेली, गुरुचरित्राचे पारायण ही झाले, त्याच्यानंतर त्यांच्या दुसऱ्याही सेवा भरपूर चालायच्या. गुरुचरित्राचे पारायण झाल्यानंतर त्यांना त्यांच्या घरामध्ये खूप असे पवित्र वाटायचे. सासऱ्यांनी जेव्हा असे बोलले होते तेव्हा स्वामींनी त्यांच्या स्वप्नात येऊन चांगलाच संकेत दिलेला होता की बाबा, म्हणजे त्यांनी अशी जाणीव करून दिली होती स्वामींनी की परत कधी ते असं उलटसुलट किंवा स्वामींना असे वाईट साईट बोलणार नाहीत. इतकं की त्यांना दरदर घाम आला होता आणि त्यांना कुणीतरी असं मार देते स्वप्नात येऊन असं जाणवत होतं. म्हणजे बघा तुम्ही, जेव्हा आपण स्वामींना काही पण वाईट बोलतो किंवा स्वामींची निंदा करतो तेव्हा ते स्वामींनाही आवडत नाही. आणि का करावी निंदा? स्वामी सत्य आहेत. स्वामी अनुभव देतात आणि स्वामींची प्रचिती फक्त त्याच लोकांना येते मनापासून स्वामींना मानतात. जो मनापासून स्वामींची भक्ती करतो, त्यांच्यावर श्रद्धा आहे, अशाच लोकांना स्वामी अनुभव देतात, प्रचिती देतात. तर त्या ताई सांगतात की आता तुम्हाला माहीत आहे की स्वामी सेवा करताना एक अनुभव तर असा होता. तुम्हाला एक अनुभव सांगते की मांसाहार करणाऱ्या व्यक्तीचे काय. कोकणातल्याच त्या ताई होत्या आणि त्यांना मच्छीचा, आता त्यांचा धंदाच तो मच्छीचा होता, पण तो मच्छीचा धंदा आणि तो मांसाहार करणं ह्यात खूप फरक आहे. मच्छीचा धंदा करणं हे त्यांचे पोट म्हणतात ना, उदरनिर्वाहाचे एक काम होते. पोटासाठी त्या काम करत होत्या. त्या गाड्यावरती मच्छी विकायच्या आणि तिथेच एक औदुंबराचे झाड होते. तुम्ही विचार करा, त्यांना माहीत नव्हतं की औदुंबराचे झाड आहे, त्याच्या खाली आपण मांसाहाराच्या वस्तू म्हणा किंवा अशा काय गोष्टी जमत नाहीत म्हणून हे त्यांना माहीत नव्हते. त्या औदुंबराच्या झाडाखाली मच्छीचा गाडा घेऊन बसायच्या. त्यांचा इतका धंदा व्हायचा. काही दिवस धंदा केल्यानंतर त्यांच्यानंतर त्यांना काही लोकांनी सांगितले, हे औदुंबराचे दत्ता महाराजांचे स्थान आहे, तुम्ही असा गाडा मांडू नका, तुम्ही जागा बदला. त्यांनी जागा बदलली आणि कसं म्हणजे इतकं त्यांच्या धंद्यात इतकं वेगळेपण आलं ना. जेवढा धंदा त्या झाडाखाली होत होता त्याच्या 1 पटसुद्धा धंदा त्यांनी जागा बदलल्यानंतर होत नव्हता. कारण त्या ताई सांगतात की आम्ही परत केंद्रामध्ये विचारले की अशी अडचण आहे, मी काय करू, माझ्या हातून काही पाप होतंय का. मग त्या सेवेकऱ्यांनी सांगितले की ताई, तुमच्या हातून काही पाप होत नाही. जे काय करून घेणार आहेत ते स्वामी समर्थ महाराज आहेत. तुम्ही ज्या झाडाखाली म्हणजे औदुंबराच्या झाडाखाली करत होता धंदा, तुम्ही तिथेच करा. त्या ताई परत त्या कोणाचेही न ऐकता त्या झाडाखाली येऊन धंदा सुरू केला. तो धंदा परत डब्बल वाढला. म्हणजे बघा, विचार करा, हा जो अनुभव आहे ना
तो खरंच स्वामींनी सांगितले नाही आहे की तुम्ही मांसाहार करणं आणि पोटासाठी उदरनिर्वाहासाठी धंदा करणं यात खूप फरक आहे. त्या ताई सांगतात की स्वामी आपल्या लेकरांसाठी खूप काही समजून घेतात, खूप प्रयत्न करतात. स्वामींना आपल्या मनातले भाव किती महत्त्वाचे आहे, आपण किती तळतळीने स्वामींची सेवा करतो ते महत्त्वाचे आहे. आणि त्या ताईंच्या मनातलं भाव खूपच शुद्ध होता. त्या ताईंना पर्याय नव्हता. आपल्या पोटासाठी कमवणं हाच त्यांचा शुद्ध विचार होता. त्या मच्छीमार करतायत, त्या कोकणी होत्या, मच्छीचा धंदा करतायत म्हणून स्वामी त्यांना पावणार नाही, स्वामींची सेवा त्यांनी करू नये असे काही नाही. स्वामींना खूप मानतात, स्वामींची सेवा करतात, पण पोटासाठी त्या मच्छीचा धंदा करतात. या उदाहरणातून तुम्हाला एक समजलं असेल की बाबा मांसाहार करणं आणि आपल्या पोटासाठी एक पर्याय निवडणं खूप फरक आहे. मांसाहार केला तरी पण त्याला काही लिमिट असतं. ज्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा आहे ना, त्या दिवशी स्वामींची तुम्ही कुठलीच सेवा करू नका. भले तुम्ही असा विचार करू नका सकाळी मांसाहार केला मग संध्याकाळी सेवा केली तर चालेल, किंवा सकाळी सेवा करून संध्याकाळी मांसाहार केला तर चालेल, पण असाही चालत नाही. ज्या दिवशी आता तुम्हाला माहीत आहे आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये मांसाहार होणार आहे, तर त्या दिवशी स्वामींची कुठल्याच सेवेला हात लावू नका. ना स्वामींचे गुरुचरित्र ग्रंथ वाचू नका, किंवा गुरुचरित्राचे पारायण करू नका, किंवा कुठलेही नामस्मरण करू नका, कुठलीही सेवा करूच नका. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल आपण घर पवित्र आहे, आपल्या घरामध्ये काहीच मांसाहार होणार नाही, त्या दिवशी तुम्ही स्वामींची सेवा करा, काही हरकत नाही. पण तुम्हाला बरं वाटतं का सांगा? सकाळी स्वामी सेवा करायची आणि संध्याकाळी आपल्या घरामध्ये मांसाहार होतोय, हे बरोबर नाही. कारण कसं असतं ना, आज तुम्हाला कुठल्याही गोष्टीची प्रचिती येणार नाही, पण जेव्हा तुमच्यावरती काही संकट येणार तेव्हा तुम्हाला त्याचे फळ जाणवेल. बाबा आपण काय केले होते? तुमच्या हातून पुण्य वाढवायच्या आधी तुमच्या हातून पापाचा घडाच भरत आहात, हे लक्षात ठेवा. आणि हे केव्हा तुम्हाला जाणवणार? जेव्हा तुमच्यावर खूप मोठे संकट आलेले असेल, तेव्हा तुमच्या सेवेचा जो काही बँक बॅलन्स आहे तो खूप कमी असणार आहे. म्हणजे तुम्ही वेळ घालवलाच असतो स्वामी सेवा करायला, पण त्यातून तुम्हाला काहीच फळ मिळालेले नसते. तुम्हाला जर पुण्याचा बँक बॅलन्स वाढवायचा असेल तर खूप नियमपूर्वक स्वामींची सेवा करा. नियमपूर्वक म्हटलं तर नवीन सेवेकरी आहेत ना, ते खूप घाबरतात. आम्हाला तर स्वामी सेवेत यायचे आहे, पण नियम खूप आहेत, मग आमच्याकडून सेवा कशी होणार? आम्हाला स्वामी कसे पावणार? असं काही नाही. स्वामींची सेवा करणं अतिशय सोपं आहे. आता तुम्हीच एकदा विचार करा की तुम्ही एखादी गोष्ट संकल्पपूर्वक स्वामींना मागतायत, तेव्हा काहीतरी नियम अटी असल्याशिवाय ती सेवा पूर्णत्वास जाते का? किंवा त्या सेवेचे फळ आपल्याला मिळते का? आणि तुमच्याही मनाला तेवढे पवित्र वाटते का? आणि जर तुम्हाला ते चांगले वाटत असेल तर ते तुमच्यावरती आहे, तुमचे मन कसे आहे ते. पण माझ्या पद्धतीने तर म्हणजे जे सेवेकरी आहेत किंवा स्वामींची सेवा करतात, स्वामी भक्त आहेत, ते तर कुणीच हे मानत नाहीत मांसाहार करायचा, स्वामींची सेवा करायची. किंवा आता समजा गुरुचरित्राचे पारायण करताय तुम्ही आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करता येत नसेल तर काय अर्थ आहे? जर तुम्हाला हे नियम पाळताच येत नसतील ना, तर तुम्ही सेवा करू नका. हे सरळ सरळ म्हणणे आहे. नियम काय आहे? तुम्हाला फक्त मांसाहार करायचा नसतो, आणि मांसाहार म्हणजे कायमचा सोडावा असे नाही. जर कायमचा सोडायचा म्हटलं तर कुणीच स्वामी सेवा करणार नाही. असं पण मांसाहार म्हणजे काय तर तुम्हाला ज्या दिवशी स्वामींची सेवा करायची आहे त्या दिवशी करायचा नाही मांसाहार फक्त, नाहीतर बाकीच्या दिवशी तुम्हाला वाटले ना आठवड्यातून एकदा होणार आहे त्या दिवशी खाऊ शकता. असं नाही, कारण हे प्रत्येकाचे ज्याची त्याची इच्छा आहे आणि स्वामींना माहीत आहे की कोणाकडून स्वामी सेवा करून घ्यायची, कोणाकडून मांसाहार बंद करायचा, हे सगळं स्वामींवरती आहे. ज्याच्याकडून मांसाहार सोडायचा असतो ना,
तो आपोआप सुटतो. स्वामी त्यांच्याकडून सोडून घेतातच आणि त्यांच्याकडून स्वामी सेवा करून घेतात म्हणजे घेतात, कारण आपल्या हातात काहीच नाही. आपण एक माध्यम आहोत, नावाला माध्यम आहोत, पण करून घेणारे सगळे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. आपल्या हातात काही एक नाही. म्हणून स्वामी समर्थांबद्दल ज्या मांसाहाराबद्दल ज्या शंका आहेत त्या दूर होण्यास नक्कीच मदत होईल या व्हिडिओद्वारे, अशी मी आशा करते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटमधून नक्की सांगा, कारण तुमच्या एका कमेंटने आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा येते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.